नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललो होतो नळदुर्ग येथील राम मंदिर दर्शन घ्यायला. मग जात होतो रस्त्याने, भाऊ सोबत होता, म्हणजे काकाचा मुलगा सोबत होता. तर रस्त्याने जात होतो. व्ह्यू बघा कसा आहे, एक नंबर. नळदुर्ग किल्ल्याला तुम्ही आला असाल तर नळदुर्ग किल्ल्याच्या थोडं पुढे आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हा नळदुर्ग किल्ला आहे आणि साधारण त्याच्या पुढे एक 3-4-4.5 किलोमीटर राम मंदिर आहे. मग तिकडं राम मंदिरला जायचं होतं. भाऊ आला होता का पुण्यावरून, त्याला राम मंदिरचं दर्शन घ्यायला जायचं होतं. मग दोघंजण सोबत गेलो. हा बघा, इकडं ब्रिज आहे, ह्या ब्रिजच्या बाजूने जायचं आहे. हो का, नळदुर्गच्या नंतर पुढे आल्यानंतर असं इकडं मध्ये वळायचं. साईडला हे डॅम आहे. डॅमपासून सरळ पुढे आल्यानंतर मग राम मंदिर आहे. असंच पुढे पुढे आल्यानंतर इथं साईडला बघा, ही नदी कशी, व्ह्यू कसा दिसतोय. संध्याकाळी साधारणतः 3-4 वाजले होते. आम्ही चाललो होतो दर्शनाला. हे बघा व्ह्यू कसा आहे. मी गाडी चालवत होतो, ते भावाच्या हातात कॅमेरा होता, त्यामुळे थोडा ॲडजस्ट करून घ्या. फर्स्ट आलो तरी झाडी बिडी साईडनी, डोंगर भाग आहे मित्रांनो, एकदम असं डोंगरामध्ये राम मंदिर आहे. लोहगाव वगैरे गाव आहेत, पुढे 2-3 गावं आहेत. हा बघा, कायम फोनवर असतो. मग मी फोन घेतला माझ्या हातात, मला मी शूट करतो. हा काय फोनवर चालू होता. हा बघा नळदुर्ग डॅम आहे ते. मग गाडी थांबू केली, डॅमवर जायचं होतं मला. मग हो का, डॅमवर चाललो आहे. एकदम असं भारी व्ह्यू होता मित्रांनो, काय सांगूच नका. म्हणजे भारी वाटलं संध्याकाळच्या टायमाला, म्हणजे एकदम असं ते सूर्याचं उजेड एक नंबर वाटत होतं. मग त्यामुळं व्हिडिओ बनवासाठी तिथं आलो, नाहीतर डायरेक्ट राम मंदिरला जाणार होतो आम्ही. मग पाठीमाग कसं नदी वगैरे, त्यात ते लाकडं बिकडं आहेत, म्हणजे समोर तर एकदम भारी दिसतंय. कधी नळदुर्गच्या किल्ल्याला आला तर मित्रांनो नक्की इकडे या राम मंदिरकडे, कारण खूप काही बघण्यासारखं आहे. म्हणजे थोडं दूर आहे तिथून, पण आउटसाईडला असलं तरी पण बघण्यासारखं खूप काही आहे. सरळ या. हा व्ह्यू बघा किती भारी, इथून नळदुर्गचा किल्ला दिसतोय. त्या डॅमच्या थोडं पुढे गेलं की मग नंतर राम मंदिर आहे. मग एका हाताने गाडी घेऊन मी गेलो. तो काय फोनवर चालू होता, तो काय मोबाईल घेत नव्हता हातात. फायनली मित्रांनो राम मंदिरच्या जवळ आलो आहे. बघा समोरचं राम मंदिर आहे, मोठी कमान आहे तिथं. रामतीर्थ देवस्थान म्हणून आहे तिथं. एकदम भारी व्ह्यू आहे मित्रांनो इथे, म्हणजे असं एक प्रकारे वृंदावनमध्ये गेल्यासारखं आहे. शांत वातावरण, झाडी वगैरे लावलेली आहे मध्ये. तो काय तिथंच थांबला भाऊ, व मी दर्शनासाठी गेलो. तो पाठीमागून नंतर आला. मित्रांनो लोक येतात दर्शनासाठी, इथून लांब लांबून आलेले लोक इथे दर्शनासाठी येतात. हा बघा कसा व्ह्यू आहे, एक नंबर. भरपूर लोक आले होते, एकदम झाडी वगैरे किती एक नंबर असं झाडे वगैरे लावलेले होते इथं. हा बघा इथे नंदी आहे, नंदीचं दर्शन घेऊन पुढे गेलो. भक्त लोक सगळे बसलेले होते, पुजारी वगैरे. हा बघा मेन मंदिर, इथं पिंड आहे, पिंडीवर पाणी पडते. थोडं जुनं टाईपचं बांधकाम आहे, म्हणजे काहीतरी ऐतिहासिक इथे आहे. इकडं राम, सीता आणि लक्ष्मण यांचं मूर्ती आहे. आणि ह्या बाजूला जे आहेत हे हनुमानाचं आहे, मूर्ती आहे हनुमानाची.
बघून झाल्यानंतर रिटर्न चाललो होतो. सगळे बघत होते ब्लॉग काढताना. म्हणजे गावाकडे काय जास्त असं कोण ब्लॉग वगैरे काढत नाही. नंतर इथून जायचं होतं वापस. उशीर होत होता घरी जायला. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून, आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि काय असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.